या की आता गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग असा आहे, तुम्हाला स्टार्टिंगची व्हिडिओ बघून समजले असेल तरी पण तुम्हाला सांगतो. आज आहे 1 मे, तथागत भगवान गौतम बुद्धांची म्हणजे वर्षातली सर्वात मोठी बुद्ध पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. तर आजच्या दिवशी आपल्या इथे कार्यक्रम असतो, ऑर्केस्ट्रा वगैरे, जेवण, अन्नदान वगैरे. त्या रिलेटेड आज व्लॉग आहे. आणि आज म्हणजे सकाळी बुद्ध वंदना घेतली घरात, पूर्ण फॅमिली आम्ही. तर आता हे लोक बसले आतमध्ये खिचडी वगैरे खातात. माझा सुद्धा उपवास आहे, बट मी फक्त पाणी म्हणजे जे लिक्विड टाईप गोष्टी असतात, पाणी आणि ज्यूस, तेच. बाकी असं चावणाऱ्या वस्तू अजिबात नाही. काल रात्रीच लागला 9:30 वाजता. हे बघा मम्मी, ते लोक कुठे, ते बघा, ते लोक बघा, ते खात आहेत बघा. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. आता बाहेर गेलो भेटतो, हिला तयारी चालू झाली आजची. बाहेर गेलो भेटतो. मग अशी वेगळ्यात आलेलो काहीच. बॅनर आणायला घेतो, एक जो बॅनर पेंडिंग होता ना मोठा, तो आणायला घेतो. आता आत्ताच आलो मार्केटला भाजी घ्यायला. जो मेन डेकोरेशन वाला स्टेज होतो झाला तर त्यांना जिथं जेवण वगैरे होणार आहे तो पण तयार झालाय, जो मांडव. आणि मेन जो स्टेज आहे तो 3च्या नंतर घालतो, कारण ट्रॅफिक नको व्हायला. तर एरियात अजून काय काम आहे बघू. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत बाहेर होतो, बॅनर लावायचा काम करत होतो. आपण नव्हतं लावत, ते लोक लावायचे, पण उभा राहतो एरियात गेलो. सो काय हे बघा, हा झाला जेवणाचा पूर्ण मोठा पॅसेज. तिथं पण पाठच्या साईडला तिथं जेवणाची पूर्ण तयारी वगैरे चालू झाली. तिथं जेवणाचं सर्व सामान ठेवलं आतमध्ये. आणि आपला जो मेन डेकोरेशनचा असतो ना, मेन डेकोरेशनचा हा आहे. आणि त्या इकडे मेन स्टेज आहे आपला, स्टेज वगैरे. बॅनर बघ आतमध्ये भाऊ, इथं आतमध्ये जा ऑफिसमध्ये. आता चालू आहे कपडे घ्यायला. आजच्या कार्यक्रमासाठी कपडेच घेतले नाहीत. आणि हा बघा गोट्या बघा, त्याला झोपेतून उठून आणलाय मी डायरेक्ट. वे चले, झोपेतून उठून आणला. तर चालू कपडे घ्यायला रॉयल्स मध्ये, तिथे गेल्यावर भेटू. एक शर्ट घेतला आता या दुकानातून, रॉयल्स मधून, 750चा. त्याच्यावरती एक पॅन्ट बघतो मॅचिंग. आता जातो, शर्ट मस्त घेतला, काय पॉवरफुल माणूस आहे. गोट्या व्हायची चॉईस होती ना आमच्या. आता जातो, पॅन्ट वगैरे घेतो. चल ना बस. स्टेज ऑर्केस्ट्राचा कुठं बांधायचं त्याच्यावरून चालू आहे. एक तर इकडे तरी किंवा पुढे तरी, म्हणजे तेवढा पॅसेज भेटेल आपल्याला मोठा मस्त, त्याच्यावरून चालू आहे. आणि बॅनर बघा, हे 2 रात्री लावले मान्यवरांचे. अजून एक बॅनर बाकी आहे, फ्रेम आणले इकडे. अजून जेवलं ना, लय भूक लागली, पण काय करणार, उपवास आहे त्यामुळे सहन करून घेतो सर्व. आता जाऊन परत पाणी किंवा ज्यूस वगैरे पिएल, तर बघू काय बोलतात. 8/12 काय दादा घेतो सिडकोला. हे बघा, हे कान दाखव, हात दाखव. दोघा भावांना बाल्या आणि कडे घेतलेत. रात्री पठाणे घालणार आहेत ना, त्यासाठी. 4:30-5 वाजले असतील आता. बाहेर होतो कंटिन्यू, काम काम काम. आता भेटला टाइम ब्लॉग करायला, थोडासा बोलू आपण. वैताग आलेला आहे, अंग बिंग एवढा दुखतोय ना. सकाळी उठल्यापासून बाहेर चालू आहे. काल पूर्ण दिवस बाहेर होतो, बॅनरचा काम आहे. रात्री 1-1:30 वाजता घरी गेलो, बॅनर वगैरे लावले लोकांनी, तेव्हा आम्ही गेलो. आता तर डुगोसाठी थांबलोय, तो आला की घरी जातो आणि घरी थांबतो, जरा बसतो शांतपणे. जेवायचा तर सीनच नाही, उपवास आहे त्यामुळे. राहायला पाणी प्यायचं, नुसतं पाणीच पिऊन पोट भरायला लागेल. चला, काही नाही, या प्रकारे कैरी खाऊन वाट लावलेली आहे. अरे नाही दादा, विषय आहे का. सो गाईस, घरी गेलेलो दुपारी, थोडा बोला रिलॅक्स हो. नंतर पप्पा येत होते इस्त्रीचे कपडे द्यायला, मग त्यासाठी बसून राहिलो, चार्जिंगला लावलो. पण बोला जरा बसतो, अंग टाकतो.
अंग टाकलो तो झोप लागली मला बापा लय डेंजर. आता मी आणि मानस आम्ही दोघं जण आलोय इथं इस्त्रीला. आता इस्त्री करतो यांचेच कपडे माझे तर काय नवीन घेतले मी त्याच्यावर नवीनच आहेत पण इस्त्री करतो वरती परत इस्त्री करतो फ्रेश वगैरे होतं आंघोळ करतो मग एरियात जातो. एरिया स्टेज मारला बॅनर लावलं डेकोरेशन केला मूर्त्या ठेवल्या झाडू बिडू मारली सर्व झालं. आता एरियात गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो मग फ्रेश वगैरे होऊन भेटू. हिच्या बाबासाहेबांची मूर्ती येणार आहे इथे इथे चेअर ठेवले इकडे हा आलाय आणि तिथे ऑर्केस्ट्राचा सेटअप चालू आहे. घाल आता तुला जी वाटतात ती. हा हो घाल नको रे ही नको दुसरी घाल ना ती मोजडी कुठली. सो गाईज आता साकेतला आलोय मी मानस आणि नील. 8 वाजायला फक्त आणि फक्त 5 मिनिटं त्यांची तयारी झाली मला काहीच झालं नाही. काम 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 मूर्त्या आणल्या त्या पाण्याच्या बाटल्या वगैरे ऑर्केस्ट्रा कदाचित तिथं सुरू झालं असेल तर पॉलिटिशियन वगैरे पण येतात. लय दमलो आता घरी जाऊन मला परत फ्रेश बिश व्हायचा फटाफट. हा बघा पठाणी हा बघा नेताजी आणि एक आमचा शरणम दादा त्यांनी पुन्हा ब्लॅक पठाणी घेतले. घाल ही बरोबर वाटेल घाल घाल. सो गाईज आता 9 वाजायला आले आणि आत्ता तयारी झाली आहे बघा. हा शर्ट घेतला आणि ब्लॅक पॅन्ट बाहेर मुजडे ठेवले. आता पप्पांची तयारी होते म्हणून थांबलोय. पूर्ण आता टाला वगैरे लावून मग जाऊ. कार्यक्रम सुरू झाला असेल लेडीज वगैरे गेले सर्व एरियातच जाऊन भेटू. खूप बघू पुढं कसा ब्लॉग होतो कंटिन्यू स्टे ट्यून. सो गाईज फायनली 2 वाजले 2 बघा 2 वाजले आणि आत्ता घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय. म्हणजे खूप 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 भारी गेला कार्यक्रम. जेवलो वगैरे ते तेव्हा व्लॉग नाही काढला स्टोरेज भरलेला यांचे फोटो वगैरे काढवतो म्हणून. त्याच्यात जेवलो जरा वेळ थांबलो एरियात बसलो सॉरी बोलत वगैरे होते मंडळातली माणसं वगैरे पोरं वगैरे ते सर्व झालं आणि मग आता घरी आलो फ्रेश झालो आणि व्लॉग एंड करतोय. खूप 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 भारी झाला कार्यक्रम. उपवास वगैरे होता मग जेवलो वगैरे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. कसा वाटला नक्की सांगा. डू लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.